भर लग्न मंडपातून मुलगी गेली पळून. अरे बाप. मुंबई आणि चेन्नई बाहेर गेल्यामुळे नवरा बायको मध्ये वाद. बायकोने दिली कानाखाली, नवरा गेला पळून. अरे बाप. आज लग्नाच्याच गोष्टी यायला लागल्यात. भिवंडीमध्ये पत्नीसोबत वाद. विवाहितेची उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या. वादातून बायकोने मिसळलं जेवणात विष. अधिक महिन्यात सासऱ्याने जावयाला दिले नाही सोनं, म्हणून जावयाने सासऱ्यामध्ये वाद आणि झालं मोठं भांडण. छायला दरवाजाला फेकूनच देतो एक दिवशी. फरशीला बी फेकतो. पप्पा, ओ पप्पा. हे काय रे? पप्पा, ओ पप्पा. हे काय रे? नका, माझं एक काम आहे तुमच्याकडं. इथं दिसत नाही का माझं महत्वाचं काम चालू आहे ते? कसलं महत्वाचं काम चालू आहे तुमचं? पेपर वाचायचं पण लय महत्वाचं काम असतंय. अहो ते जाऊ सोडा, लयच इम्पॉर्टंट काम आहे माझं. काय? ते लग्नाचं मनावर घ्या. अरे प्रसाद, आता ह्या वयात कुठलं मनावर घेऊ रे लग्नाचं? मागच्या गल्लीत एक काकू होती, काय सुंदर होती प्रसाद, तुला काय सांगू. जर माझं झालं असतं तर तुझी आई तीच असली असती बघ प्रसाद. हो, तुमच्या लग्नाचं नाही, माझ्या लग्नाचं मनावर घ्या. हा बोलायला लागला. हा? माझं लग्न लावून देणार आहे की नाही तुम्ही? लग्न करायचं तुला? हा पप्पा, बस झाला आता एकटं राहणं. माझ्या जीवनात सुख दुःख वाटण्यासाठी साथीदार पाहिजे. संडासाचा दार नीट लावत नाही आणि साथीदार पाहिजे म्हण तुला. अहो पप्पा, लग्न कधी ना कधी करायचं आहेच की. लग्न करणं काय एवढं सोपं आहे भेळ बनवल्यासारखा? हे बघा, सोप्पं असू दे नाही तर अवघड असू दे, मी लग्न करणारच. इकडे जवळ आहे, तू माझ्या जरा जवळ आहे. तिकडे बघ. तुला साधी चड्डी धुतात ना रे स्वतःची, आणि लग्न करायला चाललाय म्हण. हे बघा, चड्डी धुवायला येऊ दे नाही तर नाही येऊ दे, माझी लय मोठी स्वप्न आहेत. तुम्ही काय ते चड्डीला घेऊन बसलाव? लई मोठे स्वप्न आहेत तुझे. इथं ढुंगण झाकाला चड्डी घ्यायला पैसे नाहीत तुझ्याकडं. कोण देणार आहे रे तुला मुलगी? हा, दिवसभर त्या पोरांसोबत टवाळक्या करत उभारलेला असतो आणि लग्न करायचं आहे म्हण. हो पप्पा, माझ्या मित्रांना अजिबात काही बोलायचं नाही, तिकडं मला इज्जत आहे. अरे कुठली इज्जत आली तुला? तुझ्या चड्डीला माग 2 होल आहेत. तुझ्या धुवून वाळायला टाकतो ना, अख्ख्या जगाला तुझी इज्जत दिसते. हे बघा पप्पा, ते 2 होल नाही आहेत, 2 AC आहेत. या गरमीमध्ये थंडी का एहसास. हे बघ प्रसाद, तुला सांगायला लागलो, लवकर कामाला लाग, मग नंतर ते लग्नाचं काय ते बघू आपण. या पप्पा 2 मिनिट बसा तुम्ही, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. काय खोळ घेऊन बसल्या डोक्यात, काय मला कळेना झालंय प्रसाद. हा लग्नाचं कुठून घेऊन आला तू? कूल कूल कूल, एकदम चिल मारा. काय चिल मारा? ऐका हो, मी जे सांगतो ते लय महत्वाचं आहे, तेव्हापासून ऐके नाही तुम्ही. अहो, हे लग्न केलं ना, तुमचाच फायदा होणार आहे पप्पा. माझी जी होणारी बायको आहे ना, स्वयंपाक, पाणी, धुणं, भांडी सगळं तिनेच करणार. तुम्ही निवांत बसायचं आहे. अरे पण तुला पोरगी देणार कोण? तेव्हापासून हेच सांगायचा प्रयत्न करालो पप्पा, तुम्ही ऐकूनच घेणार. पोरगी तयार आहे आपल्या घराबाहेर. तू पोरगी घेऊन आला? अहो, केव्हाच घेऊन आलो, तेच सांगत होतो तुम्हाला. अरे तुला अक्कल बिक्कल हाय का नाही रे प्रसाद? हा, पोरगी घेऊन आलो तू? हा पप्पा, जा त्याला घेऊन ये. लगेच आणतो. काय बोलायचं या पोराला? पप्पा, हा माझा बायको. सासरी पाया पडते. लुंगी सोडती का काय आता माझी? बघून घ्या पप्पा बायको. इकडे प्रसाद. कोण आहे हे मुलगी? कुठून घेऊन आला? ही माझी मैत्रीण आहे आणि आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. सारंगे. हो सासरे भाऊ, आमच्या ह्यांना मारायचं नाही आत्ताच सांगायला लागले. आणि बाहेर नाही ना, मी सगळं ऐकले आहे. ह्यांना जी चड्डी धुता येते ना, ती मी धुणार आहे. आणि ह्यांच्या चड्डीला जे होल आहेत ना, ते पण मीच शिवणार आहे. वहिनी, सुई मी आणून देतो. ओके, बहिणी धागा मी आणून देतो. थँक्यू.
आणि काय म्हणाला मला काय कळालं नाही. ते जाऊ सोडा, महत्वाचं बघा किती काळजी आहे हिला माझी. हे सगळं ठीक आहे, हे बाकीचे सगळे कशाला आलेत? हे बघा पप्पा, हे माझे जिगरी मित्र आहेत. तुम्ही काय त्यांना बोलायचं नाही. तुम्ही तुम्ही हा बोला बोला, तुम्हीच बोला. यू जस्ट जास्त बोलू नको प्रसाद. या सगळ्यांना कशाला घेऊन आला आणि ही पोरगी कुठून आणले मला पहिलं ते सांग. अहो पप्पा, ही आपल्या जवळच्या गावचीच पोरगी आहे. जवळच्या गावची, पण कुठून आणला हिला? काका प्रेम आंधळा असतंय, पोरगी कुठून आणू दे, एकदा प्रेम झाला संपलं हो. तू इकडे आता पहिला, तू इकडे. तुला विचारलंय का? नाही मागाव बार चाल. हो काका, कशाला टेन्शन घेता, करून टाका की दोघांचं लग्न. पोराला पोरगी आवडती, पुरीला पोरगा आवडते, आवडून टाका बार. हा ये इकडं. तिकडे समोर आहे, समोर आहे, समोर. त्याला काय वेगळं सांगितलं का मी? हा, माझा पोर काय, मी बघतो की काय करायचं ते. लग्नाचं बघा. हो काका, टाइम घालू नका, लवकर चला कोर्टात लग्न लावून टाकू. अरे सगळं बरोबर आहे, पण ह्या पोरीचं काय माहित आहे का? हिचं नाव काय, ही कुठं राहती, हिचा बाप काय करते, आई काय करते, काय तर माहित आहे का मला? आई बापा तर सोडा, मिया बीवी राजी सगळे तळायला गेले भजी. चला लवकर कोर्टात. तुला जरा अक्कल विक्कल हाय करे प्रसाद? हा, जरा तरी बापाचा विचार करायचा की रे. हो काका, लवकर चला, तुम्ही जेवढं टाइम घालवता ना तेवढं जास्त रिस्क आहे बघा. रिस्क का? हा काका, रिस्क आहे. कसली रिस्क? अहो रिस्क सांगायची वेळ नाही, चला लवकर. हे तू पहिला हात सोड माझा. काय शांतपणा केला पहिला ते सांग मला. हो काका, ह्याच्यासाठी ना आम्ही पोरगी पळून आणला. पोरगी पळून आणला? अरे काय अक्कल बिक्कल हाय का नाही रे तुला प्रसाद? चला, बापाचा जरा तर विचार हाय का नाही तुझ्या डोक्यामध्ये? हाय म्हणून म्हणालो कोर्टात. काय म्हणून आहे रे? पोरीलाच घेऊन आला डायरेक्ट घरी. तुमचं काम सोपं केलं की पप्पा. सोपा केला का? लावला माझे आणि आणून आणून हे असली आणला पोरगी. असली शेंबड्या तोंडाची, चपट्या नाकाची. नाव काय या पोरीचा? सुंदरी. सुंदरी नाही, चुचुंदरी दिसा लागली. ओ सासरे बुवा, माझ्या सुंदरतेवरती जाऊ नका. माझं पदर जर खाली पडला ना, गावातले घायाळ होते गायाळ. आणि मला काय म्हणतात माहितीये का गावात? माधुरी दीक्षित म्हणतात, माधुरी दीक्षित. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचं केलर लाल. चल माझ्या सोबत चल कोर्टात, चल माझ्या सोबत चल कोर्टात. चला चला. काय काय चालू आहे तुमचं? आणि हा, हिचा पदर नाही, हिला चादर मध्ये घालून मारा लागतंय बघ. हो पप्पा, माझ्या बायकोला अजिबात असं काय बोलायचं नाही. तुम्ही नाही बोलू नको प्रसाद. पहिला मला सांग, हिला कुठून आणलंय ते? कोणाची मुलगी आहे ही? हो काका, ही साधी सुधी मुलगी नाही आहे, एका मोठ्या नेत्याची एकुलती एक मुलगी आहे. आणि लवकर जर आपण लग्न केलं नाही ना, ते घरचे येऊन आपल्याला कापतेतच. म्हणून म्हणालो लवकर चला कोर्टात आणि लग्न लावून देऊ. एकदा लग्न झालं ना, त्याने आपल्याला हात पण लावू शकत नाही. तर कुठं गेला बे तुमचा बाप? बहुतेक बांबू आणायला गेल्या वाटाले. लवकर जाऊ बाबा. काही कोण बसला का? नाही नाही बस. कुठं चालला का? काशीला चाललो.